नमस्कार मंडळी, सुप्रभात. आता बैलगाड्यांचा कुंभमेळा पुशेगाव नगरीत भरलाय आणि आत्ताच 6:15 वाजले तरी आत्ताच गर्दी आहे. किती पब्लिक आले माहीत नाही, पण असा माहोल तुम्हाला कधी पाहायला भेटणार नाही कुठल्या मैदानात. आत्ताच सगळ्या हाऊसफुल मैदान झालेलं आहे. अशी गर्दी महाराष्ट्रभरातून प्रेक्षक आलेत. कालच आपण सांगितले कोणाबरोबर कोण असेल पैरे, पण काय काय पैरे राहिलेत, काय काय आपल्या नजर चुकीन नावं राहिली ती आपण सांगूया. उदाहरणार्थ पहिल्याच गटात लढत आहे बघा. शंभूबाजी बाजी ग्रुपचा बुलट आणि नाशिककरांचा बैल आहे पळणारा बलमा, त्याच्या विरुद्ध राहणार आहे 81 रायफल आणि बहुरे. ही पहिल्याच गटात लढत आहे. अशा लढती आहेत. आता तुम्हाला सांगतो अजून 12मध्ये पळेल कॉकटेल आणि सातारचा लखन. त्याच्यानंतर 22मध्ये गट क्रमांक 1मध्ये कोण पळेल तर महाराष्ट्राचा बॉस बैलगाड्यातील म्हटलं जातं सुंदर सुभाष तात्या मांगडे आहेत, त्यांचा बॉस आणि वजीर पळणार आहे. त्यानंतर 22 आणि सुंदर. त्याच्यानंतर 33मध्ये पळेल बघा छोटा लखन आणि सोन्या 22-11. त्याच्यानंतर 50मध्ये कोण पळेल आणि पैरा कोणाचा असेल बघा हौशा आणि केचकरांचा बुलट. 52मध्ये सर्जा आणि हरण्या पळणार आहे. आपण कालच सांगितलेत बहुतांशी नावं, अजून काय काय नावं राहिलेत ते सांगायचं. 62मध्ये पळणार आहे बघा मोरगावकरांचा महबूब आणि बाप्पासाहेब इंदूर यांचा सरपंच. त्याच्यानंतर बघा 64मध्ये गट क्रमांक 64मध्ये MP किंग शेरा आणि टेस्टर पळणार आहे. त्याच्यानंतर बघा अजून आपण पहिलं सांगितलेत. गट क्रमांक 76मध्ये आहे का नाही, 76मध्ये आमचे मित्र स्वर्गीय सय्यद सर यांच्या नावानं बैल आहे, यांचा बैल आहे बदाम आणि कैलास पळणार आहे. त्याच्यानंतर 77 गटमध्ये महाराज आणि रुद्रा काल सांगितले. त्याच्यानंतर बहुतांशी तुम्हाला बैल सांगितले ते पळणार आहे. तर अशा पद्धतीनं असणार आहे बघा सगळे. अजूनही काय काय गोष्टी बघा पैरे आपल्याला राहण्याची शक्यता असते, कारण जवळजवळ 115 गट आहेत. तर हे तर पैरा असणार आहेत. अजून काय काय पैरा आपण दाखवूयात. आत्ता बघा फाटी दाखवण्याचं काम चालू आहे. तर हे सगळं चालू झालेलं आहे, अशी धावपळ वगैरे. तर ह्या पद्धतीनं आत्ता तर मैदानाचा माहोल आहे. तिकडे चाहते आहेत बघा, चाहते आले ते बॅनर घेऊन चाहते. चला भेटूया व्हायच आणि जाणूया बऱ्याच गोष्टी. आता गुलाबी थंडी आहे त्यामुळे सर्वजण बघा इथं शेकायला लागलेत. तर अशी गुलाबी थंडीत हे बैलगाडीचा एवढा आपण म्हणू कुंभमेळा इथं भरणार आहे, त्यात आपण साक्षीदार होणार आहेत. या अजून काय काय गोष्टी दाखवतो. पुशेगावचा इतिहास वेगळा आहे. बारका लक्षा एक नंबर, लक्ष. त्यानंतर 3 वर्ष हॅट्रिक आहे बकासूरची. यंदा नियोजन माहीत झाले नाही. आता कसं पुसेगाव हा वर्षानुवर्षी परंपरेने हा मैदान असतो आणि ह्या मैदानाला आवर्जून जवळपास महाराष्ट्रात नाहीत तर तमाम देशातली जे बैल मालक किंवा चालक असतात ते प्रेक्षक वर्गाचं आतुरतेने वाट बघत असतात आणि ती आज घडी आलेली आहे. तुम्ही बघितलं असेल की या मैदानामध्ये मला वाटतं पाठीतच मला वाटतं साधारणतः 1 लाखाच्या वर प्रेक्षक आणि बैलगाड्या वगैरे असतील. हे कुठंच घडत नाही महाराष्ट्रात एवढ्या लवकर पब्लिक आणि हे सगळं आहे. नक्कीच सँडीबॉल कसं असतो, एखादा मैदान ज्यावेळी पारदर्शक होतो त्यावेळी जे गाडा मालक आहेत किंवा प्रेक्षक वर्ग आहेत ना आवर्जून त्या मैदानाला हजेरी लावत असतात. आणि तशा पद्धतीने महाराष्ट्रातील हा एक नामचीन परंपरेचा मैदान, कारण ह्या मैदानाला सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने हा मैदान खूप पारदर्शक आणि तितकाच निस्वार्थपणे आणि जो कोणी गरीबातला बैल असतो तो बैल ह्या मैदानासाठी पाळण्यासाठी सज्ज असतो. चालेल, तुमच्या सगळ्या गाड्यांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो
आत्ता तुम्ही बघताय की सगळी चालू आहे. मित्र महत्त्वाचा पायरा की ज्या वासरानं फॉर्च्युनरचं मैदान गाजवलं, हिंगोलीकरांचा सर्जा पळणार आहे आकाश राऊत यांचा शंभू. ही गाडी पळणार आहे गट क्रमांक 19 मध्ये. मित्रांनो, माझ्याकडून इथं सर्व नंदी आलेत, त्यांना ऑल द बेस्ट आणि शुभेच्छा. तर आजचा दिवस गोड व्हावा अशी आपण ईश्वराचरणी प्रार्थना करू. तमाम महाराष्ट्रातील आलेल्या इथं नंदींना माझ्याकडून ऑल द बेस्ट आणि जमलेल्या सर्व प्रेक्षकांना मानाचा मुजरा, कारण तुमच्यामुळे ही शर्यत मोठी होत असते. धन्यवाद.